रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले डी.एड. बी.एड. विद्यार्थी परत आंदोलनाला बसणार आहेत. गेल्या 5 वर्षात अनेक आंदोलनं झाली आणि या आंदोलन करत असताना सर्व राज्यकर्त्यांना, सर्व असलेले आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांना निवेदन देऊन झाली आणि त्या निवेदनात त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2010 पासून शिक्षक भरती झालेली नाही आहे आणि जिल्ह्यातले सुमारे 5 ते 10,000 लोक या जिल्ह्यात रिक्त पदं आहेत आणि भरती होण्यापासून मुक्त आहेत. काही लोकांच्या या भरतीमध्ये जे वयोमर्यादा संपलेली असल्यामुळे स्थानिक लोकांना स्थानिक जिल्ह्यात भरती करा अशा प्रकारची पहिल्यापासून त्यांनी मागणी केलेली आहे. ज्याप्रमाणे 88 सालामध्ये जो कोकण निवड मंडळ होतं त्या कोकण निवड मंडळामार्फत याच कोकणातली मुलं या भागामध्ये राहत होती. पण आता सध्या आजही काल 500 शिक्षक भरले सुमारे. ते शिक्षक सर्व परप्रांतातले आलेले, पर राज्यातले आलेले आहेत, त्या पर जिल्ह्यातले आलेले आहेत. पण त्या जिल्ह्यातल्या असलेल्या विदर्भ मराठवाडा भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना, ज्या असलेल्या शिक्षकांना त्यांची भाषा आणि इकडच्या मुलांची भाषा ह्याच्यामध्ये गल्लत होऊन बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो. पण हे शिक्षक येण्यापूर्वी, 500 शिक्षक येण्यापूर्वीपासून हे सर्व विद्यार्थी, सर्व डी.एड. बी.एड. हे लोक आपल्या शिक्षकांची, स्थानिकांची भरती करावी अशा प्रकारची मागणी करतायत. कारण त्यांच्या आईवडिलांनी कर्ज काढून त्यांना शिकवलेलं आहे आणि शिकवून आपल्या मुलाला नोकरी मिळत नाही. ह्या विवंचनेत आईवडील पण आहेत आणि नोकरी मिळत नसल्यामुळे ही सर्व डी.एड. बी.एड. रोजगार मुलं पण आहेत. पण यामध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी तुमचा प्रश्न मी मिटवतो अशा प्रकारे सांगितलं, पण अद्याप काय प्रश्नाला हात घातलेला नाही आहे. 500 विद्यार्थी जे आले त्या लोकांना पण नियुक्ती देताना किंवा असलेल्या जुन्या शिक्षकांना नियुक्ती देताना शिक्षण विभागाने मोठा घोळ केलेला आहे. त्याची माहिती मी लवकरच घेईन. पण अशाच पद्धतीने जिल्ह्यातल्या तरुण बेरोजगारांनी फक्त या राज्यकर्ते आणि असलेल्या लोकांच्या आश्वासनाला बळी पडायचं आहे का? कारण ज्या ग्रामसेवक असून ते बाहेरचे लोक येणार जिल्ह्यातले, जर आपल्या उच्च शिक्षणमध्ये भरायचे असतील बाहेरचे लोक येणार, कोणत्याही ज्या आपल्या असलेल्या 3 वर्षासाठी 2 वर्षाची नियुक्ती असल्या तर बाहेरचे लोक येणार. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांनी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी फक्त या बाहेरचे लोक येणार आणि आपल्या जिल्ह्यात नोकऱ्या घेणार आणि नोकऱ्या घेतल्यानंतर तिथे फक्त बघत बसायचं का? हाच आमच्याकडे प्रश्न आहे. त्याचप्रमाणे ग्रामसेवक असून दे, सर्व लोकांना जर अशा प्रकारे होत असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी काय करावं लागेल? ह्या सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बेरोजगारांनी हे जे सरकार फसवत आहे या सरकारच्या विरोधात या निवडणुकीत खऱ्या अर्थाने उतरण्याची गरज आहे आणि सरकार विरुद्ध काम करण्याची गरज आहे. तरच याला न्याय मिळेल आणि तरच या सरकारला धडा शिकवता